बंधूंनो, तुम्हाला एक वनस्पती दाखवतोय. अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती. हिचं नाव आहे कुडकुडी. आपण बघू शकता ही कुडकुडी बहुगुणकारी आहे. हिचं फूल, हिला आम्ही कुडकुडी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. तर ही कुडकुडी अत्यंत गुणकारी आहे. हिची पानं, ही अशी पानं घेतलेली, ही पानं आपण खोकला आला किंवा कफ असला, लहान मुलाला सुद्धा याचा पानाचा रस काढून पाजतात. हे आपण बघू शकता. हे कुडकुडीचं पान हे मी खातो आता. खायला चांगली लागते. ह्या कुडकुडीचा एक अत्यंत उपयुक्त असा तिचा गुण आहे. ज्या माणसाची दाढ दुखत असेल, किडली असेल, त्या माणसाच्या ह्याची 8-10 पानं घ्यायचं आणि साधारणपणे तंबाखूचा चोथा होतो एवढी पानं घ्यायची. ह्याच्यामध्ये मोठं मीठ थोडंसं टाकायचं आणि ते खलून ज्या माणसाची दाढ दुखते त्या दाढच्या कानात, समजा ही दाढ दुखते तर ह्या कानात पिळायचं आणि त्याचा चोथा जिथं दुखते तिथं धरायला द्यायचा. अर्ध्या तासाच्या आत दाढ दुखायची थांबते. एवढा हा गुणकारी गुणी वनस्पती आहे. आपण याचा बरेच उपयोग आहेत, आपल्याला माहीत नसतील, पण निदान दाढेसाठी तरी आपण नक्की याचा वापर करावा. फक्त मोठं मीठ लागतं, छोटं मीठ, बारीक मीठ नाही. मोठं मीठ घ्यायचं, 1-2 खडे यात मिसळायचं आणि तळातावर चोळायचं आणि कानात पिळायचा. त्याचा जो रस असतो तो कानात पिळायचा. हे बांधाला शेतात कुठं पण मिळतं मोकळ्या जागी. पण हे बहुगुणी आहे, याचा आपण वापर करू शकता.